तुम्ही विचार करत असाल आज मी रेडी का होते, तर मी निघाली आहे पुण्याला. माझ्या दीराच्या मुलीचं लग्न आहे, तर आम्ही सगळेच निघालो आहोत पुण्याला. सकाळी 4:30 वाजताच उठून आम्ही रेडी झालो आणि मी विचार करते की तिकडे जाऊनच मेकअप वगैरे थोडंसं सिम्पलचं रेडी होईन. तर आम्ही मिनी बसमध्ये बसलो आणि पुण्याच्या दिशेने निघालो. तर मला माहीत नाही तर मला स्वतःला रेडी व्हायला वेळ भेटतो की नाही, कारण मला तिकडे ब्राईडलासुद्धा रेडी करायचं आहे. तर ब्राईडला सिम्पलचंच रेडी करायचं आहे, कारण ब्राईड आहे ना अशी पण नेहमी लिपस्टिक देखील लावत नाही. खूप साधी सिम्पलशी ब्राईड आहे माझी. ब्राईड म्हणजे माझी ती पुतणीच लागते. तर तिला सिम्पलचं रेडी केलं. पण ह्या बायकांनी एवढी रूममध्ये गर्दी करून ठेवलेली होती की आम्हाला रेडी होताना खूपच गोंधळ उडत होता आमचा, कारण नवरीला पण पटकन रेडी करून पाठवायचं होतं. तर तुमच्याकडे सुद्धा असंच करतात का की ब्राईडच्या रूममध्ये इतकी गर्दी करून ठेवतात? तर माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, ते तिचा स्पेशल डे आहे. तिच्या आयुष्यात ती परत कधीच एवढं नटणार नसते, तर तिला ह्या दिवशी स्पेशल दिसू द्या. तिला त्याचा आनंद उपभोगता आला पाहिजे. तर त्याच्यामुळे प्लीज तिला तिचा वेळ द्या. ही ब्राईड रेडी झालेली आहे आणि हे तिचे कलवऱ्या वडील आणि ही तिची आई आहे. तर आम्ही खूप एन्जॉय केलं लग्न, पण मला काय रेडी होताच आलं नाही. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.